हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आद्या घोलक. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे. कसे आहात सगळे? आजचा व्हिडिओ काढण्याचं मेन मुद्दा सांगते तुम्हाला मी. यूट्यूबचे चॅनल माझं मॉनिटाईज झाले आणि ते तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं. सगळ्यांना खूप 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 धन्यवाद, मनापासून धन्यवाद. असाच पुढं पण सपोर्ट करा, असाच कायम सपोर्ट राहून द्या. आणि मी चॅनल चालू केलं होतं बघा 2 वर्षापूर्वी, आणि आता कुठं माझं चॅनल मॉनिटाईज झाले. 2 वर्षापूर्वी चालू करून सुद्धा 1 वर्ष तर मला माहितीसुद्धा नव्हतं. 1 वर्ष पूर्ण मी शॉर्ट व्हिडिओ टाकायची. मला माहितीसुद्धा नव्हते की लॉंग व्हिडिओनं चॅनल मॉनिटाईज होते. मला माहिती नव्हतं, काहीच आयडिया नव्हती. 1 वर्षानंतर समजले की बाबा लॉंग व्हिडिओनंच चॅनल मॉनिटाईज होते, शॉर्ट व्हिडिओनं नाही होते, पण त्याला पण जास्त मेहनत लागते. मग नंतर समजल्याच्या नंतर थोडे 2-4 व्हिडिओ असे टाकले. लॉंग व्हिडिओ टाकल्याच्या नंतर त्या लॉंग व्हिडिओला पण जास्त काही व्ह्यूज नव्हत्या. मग काही दिवसानं अशीच साधी लाईव्ह घ्यायला चालू केली. लाईव्ह चालू करायला केली, पण त्या लाईव्हला पण जास्त काही व्ह्यूज नव्हत्या. मग असंच चाललं. परत 6-7 महिने असंच व्ह्यूज नव्हत्या, तरी पण घ्यायची. आणि भरपूर लोकांनी मला सपोर्ट पण केला आहे लाईव्हमध्ये. अनिल दादा, सरलाताई, अजितदादा, प्रतीक्षाताई, सपनाताई, भरपूर लोकांनी मदत केली बरं का मला. आणि खरंच मनापासून सपोर्ट केला आहे. त्यांना खरंच धन्यवाद माझ्याकडून. आणि अजून इथून पुढं पण सपोर्ट करतात आहे ती लोक. आणि असंच कायम सपोर्ट राहून द्या तुमचा. आणि साधी लाईव्ह घेताना त्या लाईव्हला काही जास्त व्ह्यूज नव्हत्या, तरी पण करायची चालू लाईव्ह. नंतर थोड्या दिवसांनी समजलं की स्क्रीनकास्ट लाईव्हनं पण होतं आहे चॅनल मॉनिटाईज. मग घेतलं मी स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतली. त्या लाईव्ह माझ्या एवढ्या व्हायरल गेल्या की लाखात व्ह्यूज यायला लागल्या त्याला. पण मी जी चूक केली ते तुम्ही नका करू, कारण की यूट्यूबचे पण काहीतरी रूल असतात, ते आपल्याला पाळावे लागतात बरं का. डबल फोटो नाही टाकायचे लाईव्हला, डबल सॉन्ग नाही टाकायचे शॉर्ट व्हिडिओला, डबल सॉन्ग नाही टाकायचे. मग माझे पण मॉनिटाईजला वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर मी मॉनिटाईजला अप्लाय केला, पण मला रियुज्ड कंटेंट आलं. रियुज्ड कंटेंट आल्याच्या नंतर मला असं वाटलं की बाबा आपलं चॅनल मॉनिटाईज नाही होणार आहे. आणि मला पण माहिती नव्हतं की यूट्यूब आपल्याला सांगते आपण काहीतरी, म्हणजे आपलं काहीतरी चुकलं आहे, आपल्याला काहीतरी चॅनलमध्ये चेंज करायचं आहे, म्हणजे डिलीट व्हिडिओ वगैरे करायचं आहे. तर मी केलं नाही. मला वाटलं की नाहीच होणार, म्हणून मी सगळंच बंद करून टाकलं. चॅनलच, शॉर्ट व्हिडिओ टाकायची नाही, लॉंग व्हिडिओ काहीच नाही, लाईव्ह पण सगळंच बंद करून टाकलं. 6 महिने मी काहीच केलं नाही. परत रियुज्ड कंटेंट आलं होतं, ते मी काय करेक्ट केलं नाही आणि असंच सोडून दिलं. मला वाटलं की नाही होणार, पण माझी जी सपोर्ट करणारी लोक आहेत त्यांचा मला मेसेज, कमेंट माझ्या व्हिडिओला की ताई तुम्ही परत चालू करा,
तुम्ही करू शकता ताई, घ्या लाईव्ह, असं चॅनल सोडून देऊ नका. तर मी परत माझ्या मनाला वाटलं की बाबा आपली लोक सांगतात आहे आपल्याला एवढं, तर करूया आपण परत. मग परत चालू केलं मी. परत चालू केल्याच्यानंतर परत व्हिडिओ व्हायरल जायला लागले लाईव्हला, स्क्रीनकास्ट लाईव्हला. व्हिडिओ व्हायरल गेल्याच्यानंतर भीती वाटत होती की नाही का, एकदा चॅनल मॉनिटाईज नाही झाले अप्लाय करूनसुद्धा, तर काय करावं नेमकं. माझा वॉच टाईम कंप्लीट झाला, पण मी 2 आठवड्यांनी मॉनिटाईजला अप्लाय केला. अप्लाय केल्याच्यानंतर त्याच्या आधी मी व्हिडिओ वगैरे यूट्यूबनं सांगितलं त्याप्रमाणेच सगळं डिलीट करून टाकलं व्यवस्थित. व्हिडिओ डिलीट केले. परत स्क्रीनकास्ट लाईव्हमध्ये जे डबल फोटो होते ते डिलीट करून टाकले. मग नंतर अप्लाय केला. अप्लाय केल्याच्यानंतर त्यांनी महिन्याचा वेळ दिला होता मला. मेल आला होता की महिन्यांचा 1 महिना वाट बघा म्हणून, पण असं काय नाही झालं. आज अप्लाय केला आणि दुसऱ्या दिवशी तर चॅनल मॉनिटाईज झालं. एवढा आनंद झाला की काय सांगू. खरंच भारी वाटलं मला, की मला वाटत नव्हतं की माझं चॅनल मॉनिटाईज होईल पण कधी. आणि मला माहिती पण नव्हतं की यूट्यूब आपल्याला जे सांगते ते आपण व्यवस्थित केलं तर परत अप्लाय करू शकतो आहे आणि परत आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकते. मला वाटलं की एकदाच चान्स असतो काय, परत अप्लाय करायचं नसते, असंच काहीतरी वाटलं मला. म्हणून मी ते सगळं बंदच करून टाकलं. परत सगळ्यांनी फोर्स केल्याच्यानंतर परत चालू केल्याच्यानंतर आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि यासाठीच मी व्हिडिओ घेतला आहे की सगळ्यांचं मनापासून आभार आणि मनापासून सपोर्ट केल्याबद्दल मनापासून आभार मानते सगळ्यांचं. आणि असंच कायम सपोर्ट करा पुढं पण. आणि चॅनल तर आता चांगलंच ग्रो करतं आहे माझं. असंच तुमचाही सपोर्ट असू द्या. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कायम असाच सपोर्ट राहू द्या. जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. थँक्यू सो मच. व्हिडिओ वॉच करा, फुल कमेंट करा, कसा वाटला नक्की सांगा.